आता शेवटच्या भागात पाहूया की कोपायलटच्या काय लिमिटेशन्स आहेत किंवा कोपायलट वापरताना तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे. जसं प्रत्येक सुपर हिरोचं एक विकनेस असतं तसं कोपायलटचं देखील विकनेस आहेच. कधीकधी कोपायलट तुम्हाला चुकीचं कोड सुचवतं किंवा अनसेफ पद्धतीचा कोड सुचवतो. समजा तुम्हाला SQL क्वेरी लिहायची आहे तर तुम्हाला जो ते क्वेरी दिली ती कोपायलट कधीकधी इंजेक्शन व्हलनरेबिलिटीज असलेला कोड जनरेट करून देतो. कोपायलट जरी तुमचा प्रोजेक्टला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, कॉन्टॅक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तरी ते एक मशीन आहे. त्याला तुमचा संपूर्णपणे प्रोजेक्ट समजून घेता येत नाही. तो काय करतो, तो फक्त पॅटर्न ओळखतो आणि त्या पॅटर्नवरून तुम्हाला कोड सजेस्ट करत असतो. म्हणूनच कोणताही कोड जो कोपायलट देत आहे तो रिव्ह्यू करून टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही तो कोड ॲक्सेप्ट केला नाही पाहिजे. म्हणजेच काय तर कोपायलटचा उपयोग तुम्ही कोड लिहिण्याची मदत करण्यासाठी वापरा, पण त्याचा कंट्रोल हा केवळ तुमच्याच हातात असला पाहिजे. तो रिव्ह्यू करून टेस्ट करूनच तुम्ही ॲक्सेप्ट केला पाहिजे.